नमस्कार, मी गणेश रामचंद्र देशपांडे, प्राचार्य आर.एच. चंडक हायस्कूल व एस.सी.एच. ज्युनियर कॉलेज. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण जर संत वाङ्मयामध्ये जर थोडंसं डोकावायला गेलो तर आपल्याला असं आढळून येतं की संत वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला की प्रत्येक 200 वर्षामध्ये काय काय फरक पडलेला आहे याची एक सूक्ष्म जाणीव आपल्या सगळ्यांना व्हावी म्हणून मी काही काव्य या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या मध्ये एक ओळ आहे, मूळ ग्रंथाची या संस्कृता वरी मराठी नीट पडला, अभिप्राय मानिला उचिता हे निर्वाचन. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मूळ संस्कृतमधला ग्रंथ वाचला आणि मराठीमधला जर ग्रंथ वाचला तर निश्चितपणे आपल्याला यातला फरक, खरा ग्रंथ कोणता याची जाणीव आपल्याला होणार नाही. इतपत मराठीचा साज याच्यामध्ये चढलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. तर यामुळं की मराठी त्या ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी भाषा आणि चक्रधरांच्या काळातली मराठी भाषा, चक्रधरांची जी शिष्य आहे महदंबा, हिने जे धवळे लिहिलेले आहेत तर त्या धवळ्यातली मराठी भाषा जर आपण पाहिली आणि यांची जर तुलना करण्याचा आपण प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणे फरक असल्याचं आपल्याला जाणवेल. तर महदंबांचा एक धवळा आपण बघूया त्या ठिकाणी. तर या धवळ्यामध्ये ती म्हणते, श्री सर्वेश्वराचे श्री धरुनिया चरण, मन धवळी मांडून गोविंदू राणहा, जणे रुक्मिणी हरियली तेणे पोवाडे केले अति बहुत, पाविजजे परमागती भक्ती ऐकता कृष्ण चरित्र, जय जय श्री गोविंद प्रभू गोविंदा, असं ती या धवळ्यामध्ये म्हणते. आणि यातली जर भाषा बघितली आपण की म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वयंवरातलं हा धवळा आहे आणि यातली जर भाषा पाहिली आपण तर त्या काळातली चालीरीती, सामाजिक पद्धती ह्या समजण्यास आपल्याला थोडीशी मदत होते आणि भाषेतला फरकही सूक्ष्मरित्या आपल्याला कळत राहतो. त्याचबरोबर आपण एकनाथांच्या काळातली जर भाषा बघितली म्हणजे त्याच्यानंतर 200 वर्षांनी जवळपास, तर ती जर भाषा बघितली, मंगलाचरणातली जर भाषा बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला फरक झालेला आपल्याला दिसून येतो. ओम नमो सद्गुरू निर्गुणा, पार नाही तव गुणा, बसुनी माझी या रसना, हरिगुणा वर्णवावी. म्हणजे नातांची ही जर भाषा जर बघितली आपण तर या भाषेतला स्पष्टोक्तपणा किंवा जी उच्चाराची जी शैली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं त्या ठिकाणी निश्चितपणे या भाषेच्या अभ्यासातून आपल्याला निश्चितपणे आणखीनही संत तुकारामांचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर संत तुकारामांच्या नंतर संत तुकारामांची जी शिष्य आहे तर तिचंही उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि अगदी अर्वाचीन काळातले सुद्धा काही दाखले आपल्याला देता येतील. आणि याच्यामधून भाषेमध्ये जो पडत चाललेला फरक आहे तर तो निश्चितपणे दिसून येतो. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे आणि हा मराठी भाषा दिन जो आहे तर तो आपण कुसुमाग्रजांच्या नावाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो. कुसुमाग्रजांच्या नावानेच हा दिवस का साजरा करायचा तर त्यांचं साहित्यातलं जे योगदान आहे, सामाजिक कार्य असेल किंवा साहित्यातील योगदान असेल, नटसम्राटासारखं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नाटक असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिकतेची व समाजातील ज्या समस्या आहेत त्याची प्रकर्षाने जाणीव करून देणाऱ्या आहेत. आणि म्हणूनच आपण त्यांच्या या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिवस जो आहे तर तो आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत त्यातून निघणारा जो अर्थ आहे तर तो अत्युच्च अशा प्रकारचा अर्थ आहे. कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये तर ते कुसुमाग्रज असं म्हणतात, उदंड आमची इच्छाशक्ती आणि उदंडन आशा, किनारा तुला पामराला. कुसुमाग्रजांनी सागराला उद्देशून समुद्राला उद्देशून हे काव्य लिहिलेलं आहे आणि या काव्यामध्ये ते असं म्हणतात की समुद्राला उद्देशून ते असं म्हणतात की आमची इच्छाशक्ती इतकी उदंड आहे की समुद्राला कुठं ना कुठं किनारा आहे, परंतु आमच्या आशा या असीमित आहेत, त्याला कुठेही किनारा नाही आहे. आणि आमचा जन्म जो आहे तर तो काही तुरुंगामध्ये किंवा विधभर कारागृहामध्ये काढण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही आहे,
म्हणजे घरालाच त्यांनी कारागृह असं संबोधलेलं आहे। आणि एवढ्यासाठी केवळ आमचा जन्म झालेला नाही आहे की मुलांची वीण वाढवणं आणि घरातल्या घरात आपलं अस्तित्व जपत राहणं, एवढ्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे, तर तो नवीन नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे असं कुसुमाग्रज जे आहे तर ते आपल्या काव्यामध्ये म्हणतात। म्हणजे कुसुमाग्रजांची ही जी प्रतिभाशक्ती आहे तर ती एक वेगळ्या उंचीवर आपल्याला घेऊन जाते। त्याचबरोबर कुसुमाग्रजांच्या ज्या काव्यामध्ये कणा नावाचं जे काव्य आहे तर त्या काव्यामध्ये सुद्धा कुसुमाग्रजांनी एका आगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या पैलूचं दर्शन कुसुमाग्रजांनी आपल्याला घडवलेलं आहे। पावसात आला होता कोणी, पावसात आला होता कोणी, तर या कवितेमध्ये कणा या कवितेमध्ये ते असं म्हणतात, ओळखलत का सर मला, पावसात आला होता कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। म्हणजे लढण्याची जी जिद्द आहे तर ती कुसुमाग्रजांच्या या कवितेतून मिळते। तो तरुण जो आहे तर त्याचं सगळं होतं नव्हतं सगळं धुवून गेलं पुरामुळं, परंतु त्याची जिद्द मात्र कायम राहिलेली आहे। आणि शिक्षकांचे हात ज्या वेळेला पैशासाठी खिशाकडे वळतात तर त्यावेळेला तो म्हणतो की नको सर मला पैसे, मला फक्त एकटेपणा वाटला आणि थोडं पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, एवढाच फक्त आशीर्वाद द्या। जे ह्या ज्या कविता आहेत तर त्या सामाजिक आशयाच्या कविता आहेत। या कवितेतून आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जो आहे तर तो आपण यासाठी साजरा करतो। मराठी भाषा त्याचं अस्तित्व जर आपण पाहिलं तर अतिशय प्राचीन अशा प्रकारची मराठी भाषा आपल्याकडे सांगता येते। जसं उत्तर भारतामध्ये अनेक भाषा नांदत होत्या तशा दक्षिण भारतामध्ये सुद्धा काही भाषा नांदत होत्या। इतर देशीय या दंडकारण्यामध्ये सुद्धा काही लोक किंवा काही जाती जमातीचे लोक पूर्वी अस्तित्वात होते, याच्या खणाखुणा आपल्याला मिळतात। राक्षस भुवन, राक्षस तागडी, जाखीनवाडी ह्यासारखी जी गावं आहेत तर ती गावं जी आहेत तर ती इथं इतरदेशीय भिल्ल आदिवासी जे लोक राहत होतात तर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी अशा प्रकारची ही नावं आहेत। म्हणजे गावाच्या नावावरून इतिहास सांगण्याची जी परंपरा आहे कदाचित त्याच्यामध्ये मतभेद असू शकतील, परंतु तितकीच ही प्राचीन नावं आहेत असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल। पुढं जन्मयाच्या काळामध्ये जे सर्पयज्ञ झाला आणि त्यामुळं त्यानंतरच्या काळामध्ये जे नागवंशाचे लोक आहेत तर ते दक्षिण भारताकडे सरकले आणि मग त्यांच्या नावाने सुद्धा नागपूर, नागवल्ली तर यासारखी गावं आपल्याला अस्तित्वात आलेले दिसून येतात। तर ते सुद्धा येताना काही आपले शब्द बरोबर घेऊन आलेले आपल्याला दिसतात। काही संस्कृताचे प्रभाव असलेले शब्द आहेत किंवा संस्कृत प्रचूर अशा प्रकारचे शब्द नंतरच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये आपल्याला आढळतात आणि काही जे अस्सल शब्द आहेत तर बाट, पाट यासारखे जे शब्द आहेत, डोळा, हे जे शब्द आहेत ह्याचा संस्कृतशी कुठलाही संबंध आपल्याला दाखवता येत नाही आणि यामुळं ते इतरदेशीय शब्द होते। तत्पूर्वी इथं महाराष्ट्रात असणारे जे विविध जाती जमातीचे लोक राहत होते तर कदाचित जसं प्राणी जसं त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून बोलत असतात किंवा संबोधत असतात, कृती करून दाखवत असतात, तशा प्रकारे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आदिम अवस्थेमध्ये माणूस राहत असताना तर त्या काळामध्ये हातांनी किंवा खाणाखुणांनी भाषेचं अस्तित्व किंवा भाषा एकमेकाची संवाद साधणं ही जी क्रिया आहे ती कदाचित घडत असावी। नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याला शब्द प्राप्त होत गेले किंवा आवाज जो आहे तर त्या आवाजाच्या खाणाखुणांवरून ती गोष्ट ओळखण्याची प्रथा कदाचित रूढ झाली असावी। जसं उत्तर भारतामध्ये आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी मथुरा मंडळामध्ये शौरसेनी नावाची भाषा होती, मगधामध्ये मागधी भाषा होती, त्यानंतर इकडं पेशावरच्या भागामध्ये पैशाची नावाची भाषा आपल्याकडं अस्तित्वात होती आणि तशा प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महारट्ट ही भाषा अस्तित्वात होती असं आपल्याला निश्चितपणे सांगता येतं। रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थच राष्ट्र या अर्थाने आपण घेतला
आणि मग महाराष्ट्रामध्ये अशा अनेक विविध जाती जमातीचे लोक जे एकत्र येत गेले आणि त्यामुळं महाराष्ट्राची एक गडण इथं निर्माण होत गेली आणि त्यातूनच मराठी अशा प्रकारची भाषा निर्माण झाली। तर याचा जो कालावधी आहे तर तो साधारणतः आपल्याला इसवी सन पूर्व 3100 ते इसवी सन 600 पर्यंत आपल्याला हा कालावधी किंवा भाषा निर्माणाचा जो कालावधी आहे तर तो सांगता येईल साधारणपणे आपल्याला। परंतु इसवी सन 6व्या शतकापासून मात्र ती भाषा जी आहे तर ती अक्षर सन्निविष्ट होत गेलेली आपल्याला दिसते आणि त्याला अक्षराचं स्वरूप किंवा लिपीचं स्वरूप या भाषेला प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या संदर्भात अनेक शिलालेख आपल्याला सापडलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं कुडल संगमचा एक जो शिलालेख आहे तर तो 7व्या शतकातला आपल्याला सोलापूर जिल्ह्यातला शिलालेख आपल्याला सांगता येईल। त्याच्यानंतर पळसदेवचा शिलालेख आहे तर तो 11व्या शतकातला शिलालेख आहे आणि त्या काळामधली जर भाषा जर आपण बघितली, पळसदेवचं जर भाषा जर बघितली तर ती लिपी जर आपण पाहिली तर ती अशी दिसते की आपण आता जो मात्रा देतो तर त्याच्याऐवजी पूर्वीच्या काळी काना दिला जायचा आणि त्याचा उच्चारण केलं जायचं आणि नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला। ज्ञानेश्वराच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या एका श्लोकामध्ये ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये ते असं म्हणतात की हा जो ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ मी निर्माण केलेला आहे तर तो संस्कृत भाषेची आठवण सुद्धा करून देणार नाही, इतका सुंदर तो ग्रंथ झालेला आहे असं ते आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात। आणि यामुळं काय त्या ठिकाणी की आपल्याला मराठी भाषा ही जी आहे तर ती अक्षर आणि लिपीचं स्वरूप त्या भाषेला प्राप्त होत झालेलं असावं आणि नंतरच्या काळामध्ये हळूहळू काही कालांतरानंतर असं आपल्याला आढळून आलेलं आहे लिपीच्या अभ्यासकांना की प्रत्येक 200 वर्षामध्ये लिपीमध्ये किंवा उच्चारणामध्ये बराचसा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। ज्ञानेश्वरांच्या काळातली भाषा, नंतर एकनाथांच्या काळातली भाषा, संत तुकारामांच्या काळातली भाषा आणि नंतर मध्ययुगीन कालखंडातली किंवा अर्वाचीन कालखंडातली जी भाषा आहे तर याच्यामध्ये शब्दांच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला किंवा उच्चारणामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। प्रत्येक 200 वर्षामध्ये असे काहीतरी बदल झालेले आपल्याला दिसून येतात। आजच्या काळातली जरी मराठी आपण पाहिली तरी सुद्धा त्याच्यामध्ये मोठा फरक पडलेला किंवा बदल झालेला आपल्याला दिसून येतो। तर हे जे आपली जी लिपी आहे तर ते अति प्राचीन लिपी आहे आणि तिलासुद्धा आपल्याला या राज्यभाषेचा दर्जा आहेच आहे, परंतु इतर भाषांच्या बरोबरीचं स्थान आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि इतर भाषा जसं माय मराठी मरती इकडे परकीचे पद चेपू नका असं कुसुमाग्रज म्हणून गेलेलं आहे त्या ठिकाणी की आपली मराठी भाषा जी आहे तर ती मरणासन्न अवस्थेमध्ये, खरं तर नाही आहे मरणासन्न अवस्थेमध्ये म्हणता येणार नाही, परंतु तरीसुद्धा हळूहळू तिचा लोप कुठंतरी होत चाललेला आहे असं आपल्याला वाटतं। आणि त्यामुळं आपण इंग्रजी भाषा असेल किंवा इतर भाषा असतील त्याचा दुस्वास करायचा नाही आहे, परंतु आपली भाषा जी आहे तर ते आपल्या भाषेमध्ये जास्तीत जास्त व्यवहार होतील आणि आपली भाषा आपल्याला कशी सांभाळता येईल याचा विचार आपण निश्चितपणे करणं गरजेचं आहे असं वाटतं आणि हीच कुसुमाग्रजांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद।